कारण परंपरेचा कधीतरी बोज वाटत असतो, बरोबर आहे की नाही? जर आवड नसेल, त्या विषयाचं काही गांभीर्य नसेल, ज्ञान नसेल, तर असं वाटतं की हे विनाकारण चालू केलेलं आहे. पण इथं परंपरेचा बोज न वाटता परंपरेचा उत्साह वाटतो, असा हा परिवार आहे. आणि आपण वार्षिक वाड्यामध्ये कार्यक्रम करायचो, जरा मर्यादित होता. तसा तर वारकरी संप्रदाय हा व्यापक आहे. वारकरी संप्रदायाचा देव व्यापक आहे. वारकरी संप्रदायाचे विचार व्यापक आहेत. मग सर्वच जर व्यापक असेल तर आपण तरी संकुचित का राहायचं? म्हणून ह्या वर्षीचा प्रयोग बाहेर केला. विठ्ठल विठ्ठल. बदल सर्वच चांगले नसतात, पण काही काही बदल खूप चांगले असतात आणि ते वेळोवेळी घडले पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल. आपण अनन्यतेबद्दलचा आज या ठिकाणी विचार करणार आहोत. अनन्यता म्हणजे काय? वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर अनन्यतेला फार महत्त्व आहे. अनन्यता म्हणजे काय? अनन्यता म्हणजे एकविधता. एकविधता म्हणजे काय? एकविधता म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. ज्या वेळेस आपण वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करू, त्या दिवशी जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये अनन्यता धारण केली तर आपला शेवटचा प्रवास नक्कीच व्यवस्थित होतो. शास्त्र सांगतं, गीता सांगते, गाथा, ज्ञानेश्वरी आपल्याला हेच सांगतात की तुम्ही प्रवेश तर केलाय, पूर्वजन्माची पुण्याई म्हणा किंवा या जन्माची आवड म्हणा, या ठिकाणी तुम्ही प्रवेश केलाय. आता या पंथाला तुम्ही लागलात, मार्गस्थ झालात. आता एका गोष्टीची गरज आहे. या ठिकाणी आलायत ना तुम्ही, वारकरी संप्रदायामध्ये तुमचा प्रवेश झालाय ना, तो सहज असो किंवा कष्टप्रद असो, कुठल्याही पद्धतीनं का होईना तुम्ही याच्यामध्ये आलाय ना, मग आता एक गोष्ट करायची, अनन्यता धारण करायची. आणि जोपर्यंत अनन्यता सिद्ध होत नाही तोपर्यंत आपल्या परमार्थाचा प्रांत हा शुष्क प्रांत आहे. विठ्ठल. नारद महर्षींचं सूत्रच आहे, अन्य आश्रया नाम त्यागो अनन्यता. अन्याचा त्याग करा, अन्य आश्रय धरू नका. कोणालाही देव म्हणू नका, कोणाच्याही नादी लागू नका. परमार्थ करताना पूर्वपुण्याने आपण आलोत ना, ज्ञानेश्वरीजी सांगते त्याच पद्धतीनं आपलं आचरण झालं पाहिजे. गाथा जो बोलतो त्याच पद्धतीनं आपल्याला वागल्या गेलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी घडल्या पाहिजेत. बघा, आपण संसारिक आहोत, संसारामध्ये सुद्धा अनन्यतेला फार किंमत आहे, बरोबर आहे की नाही? जर आपल्याकडं अनन्यता नसेल तर सांसारिक व्यवस्था सर्व विस्कळीत होईल. म्हणून जशी संसारामध्ये अनन्यता आहे तशी त्यापेक्षाही मला वाटतं म्हणण्यापेक्षा महाराजांना वाटतं, संसारिक अनन्यता ज्या पद्धतीनं आपण धारण करतो त्याहीपेक्षा कैक पटीनं परमार्थाची आपण अनन्यता धारण करायला पाहिजे. संसारामध्ये आपण एकनिष्ठ राहतो की नाही? राहतो आपण संसारामध्ये. आणि प्रत्येकाला तेच वाटतं, माझ्या पत्नीनं एकनिष्ठ राहावं असं पतीला वाटतं. गौण उदाहरण आहे, पण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं आपल्याला वाटतं की आपल्या पत्नीनं एकनिष्ठ असावं, तसं पत्नीला देखील वाटतं की आपल्या पतीनं एकनिष्ठ असावं. हाच व्यवहार परमार्थामध्ये पण आहे. एकदा का भक्त झालोत आपण, शिक्का मारला, माळ धारण केली, बस आपला परमार्थाचा प्रवास सुरू झाला. आणि त्या दिवसापासून देव देखील आपल्याकडून अनन्यतेची अपेक्षा करतो. अरे गड्या, तू परमार्थात आलाय, हजारो लोक आहेत, कोट्याधीश लोक आहेत, इथं येतंय कोण? इथं येतंय कोण? असतेची महापुरी रिगता ती कोटीवरी, परी प्राप्तीच्या पहिलं तिरी विपायला निघे. एखादा अस्तित्पर्यंत पोहोचतो, तो कशामुळे पोहोचतो? अनन्यतेमुळं पोहोचतो. जर अनन्यता नसेल तर त्याचं जहाज भरकटत राहतं, तो तिथपर्यंत जात नाही. बऱ्याच वेळा प्रयत्न करून सुद्धा माणसं परमार्थ करतायत, रात्रंदिवस परमार्थ चालू आहे, त्यांचा भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, बस श्रवण चालू आहे, वाऱ्या चालू आहेत, सर्व चालू आहे, पण त्याचं फळ का नाही? त्याचं एकच कारण आहे, अनन्यता नाही. विठ्ठल. अन्याचा त्याग करा, अन्य आश्रयाचा त्याग करा. भक्तिशास्त्र हेच बोलतं, अन्याचा त्याग करा. जोपर्यंत आपण अन्य विषयाचा त्याग करत नाहीत तोपर्यंत आपल्या भक्तीला सुरुवात होत नाही. अनन्यता, एकनिष्ठता, एकवेदता हे एकार्थी शब्द आलेले आहेत. अनन्यता, अन्य आश्रयाचा त्याग करायचा म्हणजे काय करायचा? जडाचा त्याग करायचा, जीवाचा त्याग करायचा,
कर्म अकर्माचा त्याग करायचा, आणखी सांगू देवतांतराचा त्याग करायचा. ह्याच्या आश्रित आपल्याला राहायचं नाही. याच्यामध्ये आपल्याला गुंतायचं नाही. बघा, वेदांताची तीच भाषा आहे, भक्तिशास्त्राची तीच भाषा आहे, अन्य ग्रंथाची तीच भाषा आहे. जोपर्यंत आपण एकविध होत नाहीत तोपर्यंत देव आपला अंगीकार करत नाही. बघा, आश्रित कोणाच्या व्हायचं नाही, आश्रित इतरांच्या व्हायचं नाही, संसारिक माणसाच्या आश्रित व्हायचं नाही. ज्या दिवशी आपण परमार्थाला लागतोय त्या दिवशी सर्वात महत्त्वाचं देवाला बोलायचं, देवा या जगामध्ये तुझ्याशिवाय माझं कोणी नाही. जोपर्यंत अशी आपली दृढ भावना होत नाही तोपर्यंत देव आपला अंगीकार करत नाही. विठ्ठल परमार्थामध्ये एकटं व्हावं लागतं. आपण तर फार गोतावळा जमा करतो. बरं, परमार्थात आल्याच्या नंतर का कमी गोतावळा आहे का? नाही का? त्या गावचे काका, त्या गावचे मामा, हे सर्व आहेच की नाही? जोडावं लागतंच की नाही? आपल्याला आहे. पण परमार्थामध्ये आल्याच्या नंतर बंध तोडावे लागतात. बंध तुटले पाहिजेत. एक एक बंध तुटला पाहिजे. जोपर्यंत बंध तुटत नाहीत आणि बंधाशी आपलं अनुसंधान राहतं तोपर्यंत आपल्या परमार्थाची वाटचाल नाही. बंध तुटल्या गेले पाहिजेत. देवाला बोलून दाखवलं पाहिजे, देवा फक्त आणि फक्त तो माझा आहे. भक्तिशास्त्र बोलतं, तधी येता तोधी येता मधी येता, देवा हे विश्व तुझं आहे, मी तुझा आहे आणि तो माझा आहे. जोपर्यंत अशी दृढ भावना देवाच्या संबंधी होत नाही तोपर्यंत आपण भक्तीला लागलोत असं होत नाही. आज चाललंय कहाँ गए तो, कहाँ नाही और क्या लाया तो, असं होतं. बघा, असं होतं. परमार्थ तर म्हटले अनंत दिवसाचा चालू आहे, खूप दिवसाचा. 40 वर्षाचा परमार्थ चालू आहे आमचा. 50 वर्ष झाले आम्ही पंढरीची वारी करतोय, आळंदीच्या वारीला जातोय. आमचं नामस्मरण चालू, अन्नदान चालू. पण परिणाम काय? परिणाम साधल्या गेला पाहिजे. अंतःकरण द्रवीभूत झालं पाहिजे. अंतःकरणाची तरलता वाढली पाहिजे. परमार्थात आल्याच्या नंतर काहीतरी मापदंड आहेत. बघा, त्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे परमार्थाने. जर आपण परमार्थात आलो तर काहीतरी त्याचे मापदंड आहेत. आपलं अंतःकरण तरल झालं पाहिजे. दुसऱ्याचं दुःख बघितल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणाला पाझर फुटला पाहिजे. दुसऱ्याचं दुःख बघितलं की आपल्या डोळ्यातून धारा लागल्या पाहिजेत. बरोबर आहे की नाही? हे परमार्थाचे मापदंड आहेत. हे असं झालं पाहिजे. जोपर्यंत ही तरल अवस्था होत नाही तोपर्यंत मात्र आपण आणखी पहिल्या टप्प्यातच येतं. माझा विषय चालला आहे अनन्यता. अनन्यता धारण करणं जीवाचं कर्तव्य आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर आपला उद्धार जर व्हावा असं वाटत असेल, मोक्ष मिळावा असं जर वाटत असेल तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. बघा, वेदांताच्या प्रक्रिया सांगितल्या, वेदांताचं ज्ञान झालं. बरोबर आहे की नाही? आता तर हल्ली असं वाचलंय मी की आमच्याकडं पाठाला या, तुम्हाला आम्ही मोक्ष देऊ. बरोबर आहे की नाही? पण असं घडत नसतं कधी. त्या मोक्षाची सुरुवात होती कुठून? विवेकापासून त्याची सुरुवात आहे. बरं का? विवेकापासून त्याची सुरुवात आहे. विवेक, वैराग्य, समाधिषट संपत्ती, मुमुक्षुता, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, आणि मग कुठंतरी ब्रह्मसाक्षात्कार, मग कुठंतरी मोक्ष. बरोबर आहे की नाही? पण आता मोक्षाचं पण मग आता असं म्हणजे की माळ घाला, आमचं शिष्यत्व स्वीकारा, इथपर्यंत आम्ही ऐकून होतो. पण आता असं वाचायला मिळतं, असं ऐकायला मिळतं की तुम्ही आमच्याकडं पाठाला या, तुम्हाला आम्ही मोक्ष देतो. मोक्ष म्हणजे काय गठोड्यात ठेवलेला मोक्ष आहे का तो? सांगा मला. मोक्ष त्याच्यासाठी अंतःकरणाची अवस्था व्हावी लागेल की नाही? व्हावी लागते. अंतःकरण तरल व्हावं लागतं की नाही? व्हावं लागतं. अंतःकरण तरल झालं पाहिजे, शुद्ध भाव झाला पाहिजे. त्याच्या अगोदर नामस्मरण घडलं पाहिजे. नामस्मरणाने अंतःकरणाची शुद्धी होते. त्या लोक हे वेद म्हणजे की अर्थात आपण त्याचाच अभ्यास करणार आहेत, पण बऱ्याच वेदांती लोकांना असं वाटतं की नामस्मरण ही सर्वसामान्य गोष्ट आहे, वारी ही सर्वसामान्य गोष्ट आहे, नाही का? एक गोष्ट सांगू का तुम्हाला? आपण ज्या कक्षेमध्ये राहतो, ज्यांच्या अनुकंपेमध्ये राहतो, ते परम आदरणीय परम सद्गुरू बापूराव महाराज परतूरकर. बघा, त्यागी जीवन. त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर आम्ही त्या दिवशी आदरणीय भोसले महाराजांनी त्यांच्या दर्शनाला गेलो. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, आयुष्यात मठ बांधायचा नाही. बरं का? 4 गोष्टी मोलाच्या सांगितल्या. आयुष्यात मठ बांधायचा नाही, शिष्य करून घ्यायचे नाही, आणि जरी शिष्य करून घेतले तर त्यांच्यावर अधिकार गाजवायचा नाही. हा माझा शिष्य आहे असं कधी म्हणायचं नाही. बरं का? मगाशी आपल्या बैठकीत विषय निघाला, सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे बरं का? नाही तर तुम्हाला वाटायचं यांचंच चाललं का काय? असं नाही, सर्वांसाठीच. बघा, तबल्यामध्ये जगप्रसिद्ध तबला वादक, ताल योगी
सुरेश दादा तळवळकर आळंदीमध्ये आमच्या शिवाजी महाराजांच्याच गुरुजींनी त्यांचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यावेळेस त्यांनी ते वाक्य सांगितलं होतं, ते आणखी माझ्या स्मरणात आहे. म्हटले शिष्य खूप करायचे पण शिष्यावर अधिकार गाजवायचा नाही. शिष्य तयार करायचे आणि विसरून जायचं. गुरु लोक लक्षात ठेवतात किती साली होता नाही का, तू माझ्याकडे कुठल्या साली पाठाला आला, तुला मी काय शिकवलं, हे विसरायचं. गुरुने हे ध्यानात ठेवायचं नाही. शिष्य ठेवील ध्यानात नाही का, त्याची इमानदारी त्याच्याकडं. बाकी आपण त्या फंद्यात पडायचं नाही, त्याला असं जागृत करायचं नाही कधी कुठल्या बाबतीमध्ये की तू माझा शिष्य आहे हे त्याला सांगायचं नाही. त्या शिष्यत्वाच्या पाऊल खुणा बुजत पुढं चालायचं. हां, हे आपला परमार्थ शिकवतोय. इथं माझे शिष्य किती, आणि ज्ञानोबारायांनी तर याच्यावर घाला घातलाय. ज्ञानोबाराय बोलतात, शिष्य शास्त्रादी विलासे मठा मुद्राचे निमिषे घातले आहे फासे निसंगाजेने. विठ्ठल परमार्थात आल्याच्या नंतर शिष्य शास्त्र मठ हे काय ह्या करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. परमपूज्य सद्गुरू रंगनाथ गुरुजींचं वाक्य, गुरुजी बोलायचे, आयुष्यामध्ये कधी मंदिर उभारायचं नाही. बरोबर आहे की नाही? आणि मंदिर उभारायचं नाही, पण बघा ह्या आपल्या जगाचा एक नियम असा आहे की ज्या महापुरुषांनी काही तत्व घालून दिले ते तत्व पायदळी तोडवण्याचं काम त्यांचे अनुयायी करत असतात. जगाचा इतिहास हा. गौतम बुद्धांनी सांगितलं मूर्तीपूजेला माझा विरोध आहे. गौतम बुद्धांनी मूर्तीपूजा मान्य केली नाही आणि आज जगामध्ये सर्वात जास्त मंदिरं मूर्ती गौतम बुद्धाची आहेत. म्हणजे नंतर सोयीस्कररित्या ही मंडळी हरताळ फासण्याचं काम करतायत. बरोबर आहे की नाही? जर आपण त्या मंदिराला विरोध करीत असू तर मग आपलेच मंदिरं कशासाठी? बरोबर आहे की नाही? माझं बोलणं कळतंय आपल्याला? आपलेच मंदिरं कशासाठी? आपण जर दिंडीला विरोध करत असू तर आपणच परत दिंड्या कशासाठी काढायच्या? बोला, कळणाऱ्याला विषय कळल काय बोलायचंय मला तर. पण चला, माझा विषय चालला. यांनी आपल्याला तिथपर्यंतचा प्रवास घडत नाही. परमार्थामध्ये आल्याच्या नंतर प्रवास घडला पाहिजे आपल्याला. ज्या साधू संतांनी नित्य मार्ग सांगितलाय, निष्ठेने जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाचा अनुकरण आपल्याकडे पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित शोधित मार्ग. उष्टावळी सांगितली, चरणरस सांगितलेत, ह्या ज्ञानाच्या भूमिका सांगितल्यात. जे पुढं गेलेत ना, बस त्यांच्या पाठीमागं आपल्याला जायचं, त्यांचं अनुकरण करायचं आपल्याला. कारण त्यांनी अनन्यता धारण केलेली आहे, म्हणून त्यांचा तिथपर्यंतचा प्रवास झालाय. आपलाही तिथपर्यंत प्रवास व्हावा याच्यासाठी देवाने सांगितलं की नाही? तुम्ही या तुम्ही आल्याच्या नंतर तुम्ही मला जर अनन्य शरण आलात तर मी तुमची सर्व काळजी वाहतो. देव बोलतायत, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तुम्ही सर्व धर्माचा परित्याग करा, तुम्ही मला शरण या. या जगामध्ये दोन दुःख फार महत्त्वाचे आहेत. कुठले कुठले? एक जन्माचं दुःख आणि एक मरणाचं दुःख. बाकीचे दुःख हे उपदुःख सांगितलेत, पण सर्वात महत्त्वाचं दुःख हे दोन दुःख सांगितलेत. आणि ह्या दोन
जीवन दुःखाच्या निवृत्तीसाठी देव बोलतोय. तुम्हीच शरण या. ज्ञानेश्वरीची हीच भाषा आहे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे मी निवारी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीच एको. मीच एक आहे, तुम्हाला या भावसागरातून तारणार आहे. कार्य करी तसा चिंता बैल उभा दाता. या तुम्ही या भवसागराला भिवू नका, या संसाराला भिवू नका. ज्या वेळेस तुमचा मृत्यू जवळ येतो त्यावेळेस माझ्यावर जबाबदारी असते. कशाची जबाबदारी असते? कारण आयुष्यभर भक्तांनी सेवा केलेली असते. बरोबर आहे की नाही? काय सेवा केलेली असती? तो देव त्या भक्ताच्या सेवेच्या ऋणामध्ये असतो. ते ऋण वैपण देखुनी अंगी, आपुल्याच उत्तीर्णत्वा लागे. भक्ताच्या तनु त्यागी परिचर्या करी. ज्या वेळेस माझ्या भक्ताच्या प्राणाचं उत्क्रमण होतं त्यावेळेस मी मात्र त्याचं रक्षण करतो. का करतो? कारण त्याने आयुष्यभर माझी सेवा केलेली असते. देहवैकल्याचा वारा धनी लागेल या सुकुमारा. आत्मबोधाचा पांजेरा सुयेत येते. मी माझ्या भक्ताला आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवतो. त्याला कसलंही मी दुःख देत नाही. फक्त त्यांनी काय करायला पाहिजे? मला शरण यायला पाहिजे. विठ्ठल ही जशी देवाची भाषा तशी संतांनी पण सांगितलं की नाही? त्याला शरण जा, त्याला शरण जा. तो कृपाळू आहे, दयाळू आहे. मनवनी शरण जावे सर्व भावे देवासे. हा उतरेल पार भवतुस्तर नदीचा. ह्या भवसागरातून तो आपल्याला बाहेर काढू शकतो. म्हणून आपल्याला त्याला शरण जाणं गरजेचं आहे. आपला विषय चाललाय त्याग करायचा. आश्रित राहायचं नाही, आश्रित राहायचं नाही. जडाच्या आश्रित राहायचं नाही, जीवाच्या आश्रित राहायचं नाही, कर्म अकर्माच्या आश्रित राहायचं नाही, अन्य देवतेच्या आश्रित राहायचं नाही. बघा महाराजांचं जीवन म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन. कोणाच्या आश्रित नाही. ज्ञानोबारायांचं जीवन कोणाच्या आश्रित नाही. सांगा मला, ज्ञानोबारायांनी 9033 ओव्या, अन्य अभंग, चांगदेव 65 म्हणा, अमृत अनुभव म्हणा, या ग्रंथामध्ये कुठेही उल्लेख केला नाही की जे बरं चाललंय ते आळंदीतल्या लोकांमुळं माझं बरं चाललंय किंवा पंचक्रोशीतल्या लोकांमुळं मला जेवायला मिळतं. असं ज्ञानोबारायांनी आपल्या वाङ्मयामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही. आणि जर ज्ञानोबारायांनी तसा उल्लेख केला असता, बाबा माझं ह्या सांसारिक लोकांमुळं बरं चाललंय, माझं या पंचक्रोशीतल्या लोकांमुळं बरं चाललंय, असं जर ज्ञानोबारायांनी त्याचा उल्लेख केला असता तर आपण ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचली नसती. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आपण साजरा केला नसता. का साजरा केला नसता? ते जर एखाद्याच्या आश्रित राहिले असते तर आश्रिताला किंमत नाही. बस त्यांनी जडाचा आश्रय त्यागला, जीवाचा आश्रय त्यागला. महाराजांचं जीवन आणखी याच्यापेक्षाही धारदार जीवन जगद्गुरु तुकोबार आहे. बघा, ज्या वेळेस महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज देण्यासाठी अनुकूल आहेत, पण तितक्याच ताकदीनं महाराजांनी नकार दिला. देवट्या छत्री घोडे येतो पर्यात न पडे. बस तुम्हाला आम्हाला काही द्यावं असं वाटत असेल तर फक्त एक काम करा. आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. बस एकच अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? फक्त तुम्ही विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास. बस एवढीच आशे. तुम्ही महाराज आहात, छत्रपती आहात, ऐश्वर्य संपन्न आहात. बघा काय त्याग आहे महाराजांचा. हे खरं तर म्हणजे महाराजांचं चरित्र फार अनुकरणीय चरित्र आहे. बरोबर आहे की नाही? आपण रात्रंदिवस या चरित्राचा जर विचार केला तर आपल्या अंतकरणामध्ये
स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतल्याशिवाय राहणार नाहीत. पण दुर्दैव आहे की आपण तिथपर्यंत पोहोचत नाहीत, नाही का. आपल्या कीर्तनाचा प्रवास फार अलीकडचा प्रवास आहे. खरं तर गाथा, ज्ञानेश्वरी, जगद्गुरू तुकोबारायांचं जीवन, ज्ञानोबारायांचं जीवन हे आपल्या उठता बसता आपले विषय पाहिजेत हे. पण दुर्दैव असं घडत नाही, असं घडत नाही. महाराजांनी ठामपणे सांगितलं, सांगा तुम्ही मला, आता एखादा जर महाराज, एखाद्या महाराजाकडे जर एखादा आमदार म्हणा, आमदार तर लांबची गोष्ट झाली, आणखी कोणी जरा जवळचं आलं की बाबा महाराज तुम्हाला आम्हाला काहीतरी देण्याची इच्छा आहे, असं म्हटल्याच्या नंतर त्यांना काहीतरी वाटू नये म्हणून आपण नाही का, नको बाबा हे दुखवल्या जातील, नाही का. आपण जर नाही म्हणलो तर यांना काय वाटेल, मग त्यांना काय वाटू नये म्हणून आपला आपण जो स्वाभिमान आहे तो झाकून ठेवायचा आणि त्यांची मर्जी राखण्याचं काम करायचं. पण महाराज जगद्गुरू तुकोबाराय सांगितलं, बस आम्हाला एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून, कंठी मिरवा तुळशी. हा वारकरी संप्रदाय चाललाय कशावरती? फक्त आणि फक्त तुकोबारायांच्या अनन्यतेवरती हा वारकरी संप्रदाय चाललेला आहे. या संप्रदायाला अधर्मक्षय रोग लागला होता. अधर्मक्षय व्याधी धर्माशी जोडला, तो उपचारीला अनन्य भक्ती. विठ्ठल हे वर्णन रामेश्वर भट्टाने केलेलं आहे महाराजांचं. यथार्थ वर्णन आहे, यथार्थ वर्णन. रामेश्वर भट्ट म्हणतात, अरे धर्माला क्षयव्याधी जडला होता, टीबी झाला होता, पण त्याचा उपचार केला जगद्गुरू तुकोबारायांनी. आणि कशाने उपचार केला? अनन्य भक्तीनं उपचार केला. अनन्य भक्ती फार महत्त्वाची आहे, फार. विषय चालला आपला जडाचा, जडाच्या आश्रित नाही, जडाचाही त्याग आहे आणि जीवाचाही त्याग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धन ते नजराणा पाठवला म्हणून त्यांचेही धन्यवाद व्यक्त केले नाहीत आणि ते धनसुद्धा घेतलं नाही. म्हणजे अर्थात जडही त्यागलं आणि जीवाचाही त्याग केला. बऱ्याच वेळा जडाच्या मध्ये शरीर येतच, देहभाव येतोच, बळ येतच, ह्या सर्व गोष्टीचा आपल्या संतांनी त्याग केलेला आहे, त्याग केलेला आहे. महाराजांचं तर तेच म्हणणं आहे, नाही का, विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेस आपण भक्तीला लागतो, भक्ती करतो, ही कोणाच्या तरी आश्रित करीत असतो. पण जोपर्यंत आश्रय आहे, जोपर्यंत आपला प्रवास आहे, जोपर्यंत आपल्याला त्याच्यातलं काही कळत नाही, तोपर्यंत आश्रय ठीक परमार्थामध्ये. पण एकदा का आपल्याला ह्या परमार्थाच्या वाटा कळू लागल्या की मग नंतरचा आश्रय वेगळा सोडून द्यायचं आणि फक्त देव मधला बंद ठेवायचा नाही. विषय आपला असा चालला आहे की जडाचाही आश्रय नाही आणि जीवाचाही आश्रय नाही. बघा, अन्य कर्माचाही आश्रय नाही. कर्म म्हणजे काय? कर्मामध्ये काय येतं? बहिरंग कर्म, अंतरंग कर्म, नाही का. बहिरंगातलं बहिरंग कर्म, अंतरंगातलं अंतरंग कर्म, ह्या सर्व गोष्टीचा विषय सोडून द्यायचा आपल्याला. बहिरंग कर्म नको आणि अंतरंग कर्म नको, बरोबर आहे की नाही. बहिरंगातलं बहिरंग नको आणि अंतरंगातलं अंतरंग नको. तुम्ही म्हणता काय जरा हे चाललंय कसं, नाही का, बहिरंगन अंतरंगन जडन, जरा कसं हलकं फुलकं पाहिजे आपल्याला सर्वच, नाही का. हो इतकं सोपं सांगायचं महाराजांनी, हे उगच अवघडात. आणि खरं सांगू का तुम्हाला, अवघड सांगणं सोपं आहे, अवघड सांगणं, ऐका बरं, अवघड सांगणं सोपं आहे आणि हसवणं अवघड आहे. सध्या अवघडचेच प्रयोग लय चाललेत आपल्याकडे, बरोबर आहे की नाही. हे तसं सांगणं सोपं आहे. आता आपण याच्यामध्ये नित्य अभ्यास म्हटल्यावर हे सोपं आहे, पण हसवणं आपला प्रांत नाही, तरीसुद्धा आपण हसवतो आणि आपण देखील करमणूक म्हणून ते सर्व ऐकतो. हे जर अवघड आहे की नाही, अवघड आहे. आता ह्या गादीच्या काही मर्यादा आहेत, बरोबर आहे की नाही. ही काही सामान्य गादी नाही, हिच्या काही मर्यादा आहेत. ही गादी कोणाची आहे? ही नारदाची गादी. ही गादी कोणाची? ही व्यासांची गादी. ही ज्ञानोबारायांची, चोखोबारायांची, तुकोबारायांची, निळोबारायांची ही गादी आहे. आणि मग या गादीची गरिमा, या गादीचं मोठेपण राखणं आपलं कर्तव्य आहे का नाही, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी आल्याच्या नंतर संत विचार, पाठीमागं कितीतरी वेळा आमची चर्चा ही होतच असते. बघा, वेदांत कळो अथवा न कळो, पण त्याचं बीजारोपण करणं गरजेचं आहे, बीजारोपण करणं गरजेचं आहे. भले 10 वर्षांनी कळू द्या, 20 वर्षांनी कळू द्या, पण कळत नाही म्हणून सांगायचंच नाही का. नाही कळू द्या ना, नाही का. असे काही लोक आशावादी आहेत,
आणि आशावादी असणं काही चुकीचं नाही. कधी ना कधी आपल्या विचाराचे लोक होतील की नाही सांगा. जनसंघाची स्थापना झाली होती, बरोबर आहे की नाही भाऊ? किती लोक होते त्या जनसंघामध्ये? फक्त एक निवडून आलेला होता, बरोबर आहे की नाही? आणि त्यावेळेस लोक हसतही असतील, अरे काय हे नादी लागलेत, नाही का? वेगळं वेगळं होऊ शकत नसतं. वेगळं जी मूळ प्रवाह चालला, जी विचारधारा आहे ती अतिशय बळकट विचारधारा आहे आणि तुम्ही त्या विचारधारेला फाटा देताय. त्यावेळेचे लोक हसले असतील, पण त्या लोकांनी काम थांबवलं नाही, काम चालूच ठेवलं. त्याचे परिणाम आपण आज बघतोय. तसं जाऊ द्या ना. एका बीजा केला नाश, मग भोगिले कणीस. विठ्ठल विठ्ठल कर्म अकर्माच्या आश्रित राहायचं नाही, बरोबर आहे की नाही? आपण देवाच्या जवळ जातोय की देवाच्या लांब जातोय, बरोबर आहे की नाही? आता आपण जे यात्रेला जातोय, लांब लांब दूर दूर जातोय, बाहेरच्या राज्यात जातोय, ते खरं तर आपण देवापासून फार दूर जातोय. बरोबर आहे की नाही? देवापासून दूर जातोय. काय कसं दूर जातो? त्या ठिकाणी सर्वच असतं, ते पत्रिकेत लिहिलेलंच असतं. सकाळी चहा, नाश्ता, जेवण, नाही का, हे दर्शन ते दर्शन. पुन्हा खाली एक टीप लिहिलेली असते की सर्व जबाबदारी जीवित्वाची हानी ज्याची त्याचीच जबाबदारी. बाबा इतक्या लांबून, नाही का, इतक्या लांब न्यायला असतो आम्हाला आणि तो म्हणतोय देवाच्या दर्शनाला. अरे देव कुठे? शोधायचं काय कारण नाही. इतक्या लांब देव नाहीच नाही, जवळच आहे. तू कधीतरी म्हण, नाही का, त्वाम ब्रह्मास्मी. हा, तू कधीतरी म्हण त्वाम ब्रह्म, तू ब्रह्म आहेस असं कधीतरी म्हण. पण असं घडत नाही. दूर दूर, याला बहिरंगातलं बहिरंग कर्म सांगितलंय. ही साधना द्या सोडून. दुसरी साधना सांगितली बघा, दुसरा आश्रय सांगितला तो देवताचा. अन्य देवतेचा आश्रय करायचा नाही, अन्य देवतेचा आश्रय करायचा नाही. एकाच्याच आश्रित राहायचं. एकाच्या आश्रित राहिल्याच्या नंतर त्याला कधी ना कधी आपली दया येत असते. देवा बस बोलत राहायचं, अश्रू ढाळायचे. जोपर्यंत त्याचं आणि आपलं अनुसंधान जोडत नाहीत ना, तोपर्यंत स्वस्थ बसायचं नाही. परमार्थात आल्याच्या नंतर परमार्थ हा प्रयोग आहे. प्रयोग झाला पाहिजे, सतत झालं पाहिजे, त्याची अनुभूती आली पाहिजे. पण असं घडत नाही. लोक कीर्तनाची चिकित्सा करत बसतात. कालचं मग कसं कीर्तन झालं ना आजचं कसं झालं. अरे ती साधना आहे बाबा, नाही का? कालचं कीर्तन कसं झालं ना आजचं कीर्तन कसं झालं, त्याच्यापेक्षा कालच्या कीर्तनातून मला काय घेता आलं आणि आजच्या कीर्तनात माझा पुढचा प्रवास कसा होईल, हे असं काहीतरी व्हायला पाहिजे की नाही? पण असं नाही, चिकित्सा करत बसतात. द्या विषय सोडून, माझा विषय चाललाय. इतरांच्या आश्रित राहायचं नाही, इतरांच्या आश्रित नाही, देवाच्या आश्रित राहायचं. जोपर्यंत आपण देवाच्या आश्रित आहेत, त्याला बोलून दाखवतोय, संतांच्या आश्रित आहेत, तोपर्यंत आपल्याला भीती नाही, भीती नाही. बघा, एक शेतकरी होता, त्याच्याकडे 100 गायी होत्या. 100 गायी होत्या आणि 100 गायी पांढऱ्या शुभ्र गायी. बस त्याने आता असं ठरवलं की रोज नित्याचं त्याचं चारणं चालूचे, जंगलात जायचा गायी घेऊन, त्याचं नित्याचा प्रवास चालूचे. त्या जरा, नाही का, बऱ्यापैकी जगल्या की तो 4-5 वाजता घरी घेऊन यायचा. पण एक दिवसाचा असा प्रसंग, तो फार दूर गेला. आता इकडे काय कुठं चारा नाही, आणखी जरा हिरवळीच्या दिशेने जाऊ म्हणून बराच दूर गेल्याच्या नंतर तो शेतकरी, त्याच्या 100 गायी, पांढऱ्या शुभ्र गायी, बस त्यांचं चरणं चालू आहे. पण एका गायीला जरा ह्या गायीमध्ये काही तिचं मन लागलं नाही, म्हणून ती गाय जरा पुढं 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 चालली, हिरवळीच्या दिशेनं पुढं चालली. तिनं 99 गायी सोडल्या आणि एकटीच पुढं पुढं चालली. आता तिनं मागं पाहायला पाहिजे होतं, पण हिरवळ दिसल्याच्या नंतर मागचे आठवतच नाहीत आपल्याला, बरोबर आहे की नाही? हा संसाराचा नेम आहे. हिरवळ दिसल्याच्या नंतर, बरं झालं तिच्या हाताला 40 गायी लागल्या नाही, नाही तर त्या गायी घेऊन गेली असती ती, बरोबर आहे ना? पण लागल्या नाही, ती एकटीच गेली पुढं. एकटी पुढं गेल्याच्या नंतर तिला बराच प्रवास झाल्याच्या नंतर, बाबा मी जंगलाच्या दिशेनं आले, मनामध्ये जरा थोडीशी धाकधूक होतीच तिच्या. इकडं मात्र 4-5 वाजण्याचा टाईम आणि ह्या शेतकऱ्याने ठरवलं की चला आता आपल्याला जायचंय, गायी परत घेऊन जायचंय. त्याने आपल्या गायी आवरायला सुरुवात केली, पाठीमागं वळती हाणली आणि निघाला तो. ही गाय मात्र हिरवळीच्या दिशेने पुढं 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 गेल्याच्या नंतर बघा, तिला जाणीव झाली की आपल्या सर्व गायी दूर गेल्यात, आता इथं आपल्याजवळ कोणी नाही. आणि सहज तिची नजर पुढं गेल्याबरोबर तिला वाघ दिसला बसलेला. वाघ बसलेला दिसला. तिनं तेवढ्या क्षणामध्ये विचार केला, अरे गड्या, आपलं आता काही खरं नाही. कारण वाघाचं गाईचं किती सख्य,
ते गाय पाहिल्याच्या नंतर वाघाला पण असं वाटलं की चला 8-10 दिवसाचा मी पण उपवासीचे, बरं झालं देवानीच पाठवलं हे गिराईक गायीकडे बघून. हा काही क्षणाचा विचार. गायीने वाघाला पाहिलं, वाघाने गायीला पाहिलं आणि आता जीवाचा आकांत करून जीव वाचवण्यासाठी गायीने ठरवलं आता आपल्याला परत फिरायचंय, कळपात जायचंय. अरे तो मालक, जीव लावणारा मालक, आज काय माझ्याकडून चुकी झाली आणि मी मात्र हिरवळीच्या दिशेने आले. त्या मालकाच्या सोबत मी काय केली हां त्या मालकाच्या सोबत जरा मी त्याला त्याच्या विचाराला फारकत दिली. तो सांगत होता की ह्या कळपामध्ये जरा पण मला जमलं नाही, मी इथपर्यंत आले, आता आपला जीव वाचवण्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून गाय पाठीमागं फिरली, जशी फिरली तसं गाय पुढं, वाघ मागं, गाय पुढं. इतक्या जोरात बस आता ती जीवाच्या आकांताने पळते गाय, तिला जीव वाचवायचा आहे आणि वाघाला मात्र तिचा फडशा पाडायचा आहे. आता गाईला वाटलं बस आपलं आता संपलं, काही क्षण आपल्या हातामध्ये आहेत, काही श्वास आपल्या हातामध्ये आहेत, आता मात्र गत्यंतर नाही. आणि तेवढ्यामध्ये विचार आला, त्या जंगलामध्ये एक असं उथळतं तळं होतं, बस त्या तळ्यामध्ये आता उडी टाकायची. वरती गाळ साचलेला होता, काही असो पण ह्या वाघाच्या तावडीत जायचं नाही. म्हणून गाईनं उडी टाकली तशीच ती आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्याच्या नंतर फक्त तिचं ते मुंडकं वरती राहिलं, चेहरा वरती राहिला. वाघही शिवशिव करत पळतच होता. मोठ्या त्वेषाने आला, त्यानेही उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर वाघही तसाच आतमध्ये. फक्त एक काय हातभर अंतर राहिलं दोघांमध्ये, बरं का. आत बुडालाय तो, आता बुडालाय नाही का. त्याचं हे मुंडकच दिसतंय, चेहराच वर दिसतोय, पण तो थांबायला तयार नाही, गुरगुर करू लागला तो. आणि गाईला कधी खातो आणि कधी नाही अशी त्याची अवस्था झाली. फार मोठ्या त्वेषाने गुरगुर करू लागला. त्यावेळेस जरा थोडं वातावरण निवळलं. काय असतं बघा, एखादं वाक्य असं जातं की त्या वातावरणातली गांभीर्यतच निघून जाते, बरोबर आहे की नाही. आपल्या आता तुम्ही सर्व म्हणजे असं खेळीमेळीचे, आपण काय कुठल्या पक्षाचे नाहीत, काय नाहीत बरं का. पण ज्या वेळेस ही सर्व मंडळी गुवाहाटीला गेली, बरोबर आहे की नाही. म्हणजे गुवाहाटीला गेल्याच्या नंतर वातावरण अतिशय गांभीर्यपूर्वक झालं होतं, बरोबर आहे की नाही. पण त्या शहाजी पाटलांनी त्याच्या कार्यकर्त्याचा त्याला फोन आला, नेते कुठे आहेत. मग त्याने सांगितलं काय डोंगर, काय झाडी, नाही का, काय हॉटेल. तेवढ्या 3 शब्दांनी ते गांभीर्यच घालून टाकलं. मग त्याचं काय वाटलं नंतर लोकांना. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस गेले त्यावेळेस म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्याचं वाईट वाटलं आणि बाकीच्या त्यांच्या लोकांना तर जास्तच वाटलं. पण त्या 3 शब्दांनी त्या सर्व गोष्टीचं गांभीर्य, त्याच्यावर मग गाणे काय रचले लोकांनी, बरोबर आहे की नाही. मग त्या गोष्टीचं गांभीर्य गेलं. असा एखादा शब्द फेकला की त्या विषयाचं गांभीर्य निघून जातं. तसं तिथं झालं. कुठं, त्या तळ्यामध्ये. ती गाय बोलते, वाघा तुला कोणी मालक आहे का. त्यावेळेस तर फार राग आला त्याला. मला मालक विचारते, अरे या जंगलचा राजा आहे मी, माझ्या आधिपत्याखाली हे सर्व चालतंय आणि तू मला मालक विचारते. तू मला मालक विचारते, तुला कोणी मालक आहे का. असं बोलल्याच्या नंतर गाय बोलते, हो मला मालक आहे. अरे आज माझ्याकडून जरा चूक झाली. हिरवळीच्या दिशेने मी निघाले, फार दूर आले, माझे 99 गायी सोडल्या. जीव लावणारा मला मालक तोही मी सोडला आणि हिरवळीच्या दिशेने जरा पुढं आले आणि त्यांना ते सुटल्या गेले, त्यांना मी सोडलं. पण एक गोष्ट आहे, आता तो घरी जाईल, मालक माझा गोठ्यामध्ये 99 गायी बांधेल आणि ज्यावेळेस मी दिसणार नाही ना त्यावेळेस तो मालक माझा सैरवैर होईल आणि मला शोधण्यासाठी तो या जंगलाच्या दिशेने येईल. या जंगलाच्या दिशेने तो येईल. त्याला माहिती आहे, अरे त्याचं माझ्यावरती फार प्रेम आहे. मी दिसली नाही त्या ठिकाणी तर तो सैरभैर होणार आणि माझ्यासाठी तो धावत येणार. इकडं तसंच घडलं. मालकाने 99 गायी बांधल्या. अरे आपली आवडती गाय दिसायला तयार नाही कुठं. अरे नेमकी त्या हिरवळीच्या दिशेनं चालली होती. तिचं जरी चुकलं असेल तर चुकू द्या, पण आपण चुकायचं नाही, तिला घेऊन यायचं. बस तिला आणण्यासाठी तो मालक निघाला, जंगलाच्या दिशेने निघाला. पुढं पाहिल्याच्या नंतर त्या तळ्याजवळ आला. परिस्थिती त्याच्या लक्षात आली, अरे गड्या या ठिकाणी असं घडलं. बस जवळ गेला, त्या गाईला बाहेर काढलं, तिला धुतलं, पुसलं आणि आता निघणार. पण ती गायच नाही का
गाईला पण वाटलं हा लय गुरगुर करत होता, म्हणून तिनं मागं बघितलं आणि कुत्सित नजरेनं हसली. त्यावेळेस तो वाघ म्हणतो, बाई तू आता बाहेर निघाली, तुला मालक घ्यायला आला, तू का हसली? बरं हसली तर हसली, जरा कुत्सित हसली, हां का हसली? त्यावेळेस ती गाय बोलते त्या वाघाला, म्हटली वाघा ऐक, या जंगलचा राजा मी आहे, मला कोणी मालक नाही. अरे माझ्या आधिपत्याखाली हे जंगल चालतं. हा तुझा जो अहंकार होता ना, अहंकार तो चक्काचूर अहंकार झालाय. तुला सांगितलं कुणाच्या तरी आश्रित हो, कुणाच्या तरी आश्रित हो. ज्या वेळेस आपण गाळामध्ये जाऊ, ज्या वेळेस आपल्यावर काही संकट येईल, ज्या वेळेस काम क्रोध विकारादी आपल्यावर हल्ला करतील, त्यावेळेस एक असा आश्रय पाहिजे, एक असा आश्रय पाहिजे की त्या सर्व गोष्टीतून त्यांनी बाहेर काढायला पाहिजे. आणि आज तसंच घडलं. मी तुझ्या तावडीतून मला माझ्या मालकाने वाचवलंय. खरं तर मी तुझ्या तावडीत सापडले होते, पण मी माझ्या मालकाच्या आश्रित आहे. तो त्या 99 गाईला सोडून माझ्यासाठी आला, मला घ्यायला आला, मला त्यांनी बाहेर काढलं. असंच आपल्या परमार्थामध्ये कोणाच्या तरी आश्रित, कोणाच्या तरी म्हणण्यापेक्षा महापुरुषाच्या आश्रित राहणं गरजेचं आहे. विठ्ठल जोपर्यंत आपला विषय चालला की आश्रित राहायचं तर कोणाच्या जडाच्या नाही, जीवाच्या नाही, फक्त ते साधू पुरुष सत्पुरुष देव त्याच्या आश्रित राहायचं. अन्य देवाच्या आश्रित राहण्याचं कारण नाही. कामय स्थिती ऋतज्ञाना प्रपद्यन्त्यन्य देवता तम तम नेममास्ताय प्रकृत्या नियता स्वया. ज्या वेळेस आपण ज्याची भक्ती करतोय त्यावेळेस तो आपल्यावर प्रसन्न होत नाही, म्हणून बऱ्याच वेळा त्याला टाळून लोक दुसऱ्याची भक्ती करतात. पण ती भक्ती काही कामाची नाही. ती भक्ती काही कामाची नाही. ज्या वेळेस आपण ज्याचा आश्रय करू बस तोच, दुसरा कोणाचाच आश्रय नाही. दुसरा देव आम्हाला कशासाठी लागतोय? काहीच नाही. त्यालाच समर्पण करायचं. कोणाला समर्पण करायचंय? बाकी देवाची स्तुती नाही आणि बाकी देवाची निंदा नाही. वारकरी संप्रदाय हा सोमत आग्रही आहे. स्वतःचं मत आग्रहाने मांडणार आहे. सोमत आग्रही आणि परमत सहिष्णू असा वारकरी संप्रदाय. आपल्या मताच्या बद्दल आग्रही असणं गरजेचंच आहे. आग्रही राहायलाच पाहिजे. दुसऱ्याच्या मताच्या बद्दलचा विचार आपल्याला तो पटल न पटल, सहिष्णू त्याच्याबद्दल, पण आपलं मत हे आग्रहाने मांडता आलं पाहिजे. मग प्रत्येक संतांनी तेच सांगितलं आपल्याला, तुम्ही इतरांची स्तुती करू नका, तुम्ही इतरांच्या आहारी जाऊ नका. अन्य देव तुम्हाला तिथपर्यंत पोहोचू शकणारे नाहीत. परमार्थाचा टप्पा फक्त आणि फक्त एकच देव साध्य करून देऊ शकतो आणि तो म्हणजे पांडुरंगे. इतरांची स्तुती करण्याचं काहीही कारण नाही. जर इतरांची स्तुती केली तर ब्रह्महत्येचं पातक लागतं. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, अनेकांची स्तुती कांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, कांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, कांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका वाचुनी त्या पांडुरंगा 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 आम्हा विष्णुदासा एका विनभाव, आम्हा विष्णुदासा एका विनभाव. पांडुरंगा
देवाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचूने त्या पांडुरंगा. आम्ही इतरांची स्तुती करणार नाहीत, इतरांना आम्ही देव म्हणणार नाहीत. इतरांना देव कशासाठी म्हणायचं, काय कारण आहे? कारण इतर जे लोक देव नाहीतच, नाही का? ज्याकडं आम्ही जातोय, आता काही स्वयंघोषित देव झालेत, बरोबर आहे की नाही? ते म्हणतात आम्हालाच देव म्हणा. अर्थात त्यांचं चुकीचं नाही. देव आपणही सर्व कोण येतं? देवच आहेत, आहे का नाही? वेदांताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आपण कोण येतं? ब्रह्मच आहेत, सर्व ब्रह्म. अर्थात पण ज्या वेळेस आपण स्तुती करायची त्यावेळेस मात्र त्या पांडुरंगाशिवाय दुसऱ्याची स्तुती करायची नाही. तोच आपल्याला तारणारा देव आहे, तोच आपल्याला. बघा, महाराजांच्या जीवनामध्ये दुःख आले, उकळतं पाणी अंगावरती पडलं, देवाचाच धावा. ज्या वेळेस दुष्काळ पडला, देवाचाच धावा. एकुलतं एक मूल गेलं, देवाचाच धावा. आवडती पत्नी गेली, देवाचाच धावा. तुम्ही मला सांगा, संसारामध्ये इतके आघात आल्याच्या नंतर मनुष्य धीर धरत नाही. आपल्या संसारामध्ये जर आघातावर आघात येत असतील तर मनुष्य म्हणतो, अरे भक्ती तरी कशासाठी करायची? बोला, भक्ती करून काय मिळतं? भक्ती करून जर मला सर्व दुःखाला सामोरंच जावं लागत असेल तर भक्ती करायची कशासाठी? असा सर्वसामान्य मनुष्य विचार करतो. पण जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आहे बघा. इतके आघात झाले, उकळतं पाणी अंगावर टाकलं काय, गाथा बुडवली काय? अरे ज्या संसारावर राख रांगोळी केली ज्या संसाराची, आणि ती गाथा लिहिण्यासाठी परिश्रम घेतले. पाटील कोपला, अन्नाची कोपला पाटील गावीची लोका, कोपला पाटील गावीची लोका, कोपला पाटील गावीची लोका, कोपला पाटील गावीची लोका. मज भीक कोण खाली, आता मज भीक कोण घाली, कोपला पाटील कोपला पाटील गावीची लोका, कोपला पाटील कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाले. एवढी परिस्थिती निर्माण झाली. पण ह्या सर्व गोष्टी देवावर सोडून दिल्या. देवा, अरे तूच सर्व करतोय, बस तूच सर्व करणार आहे. तुझ्या स्वाधीन एकदा माझं आयुष्य संपूर्ण करून दिलं ना देवा. आता मात्र इतरांची स्तुती, माझ्या संसारामध्ये काय अडचणी आल्या, अन्य काय आघात आले, इतरांची मी शरणागती करणार नाही देवा. तुझीच शरणागती. तुका म्हणे करी सांगितले काम, तुम्हा धर्माधर्म ठावे देवा. बस तू जे काम सांगितलं ते काम आम्ही करण्यासाठी आलोय. इथं आल्याच्या नंतर किती लोकांनी छळलं आम्हाला. भंडाऱ्यावरती स्त्री पाठवली की नाही. ज्या वेळेस कुठल्याच गोष्टीनं आत्महनन होत नाही त्यावेळेस लोक चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. आणि अशीच परिस्थिती देहूगावातल्या काही समाजकंटकाने केली. बास देवा, त्याच्यातूनही तू माझं रक्षण केलं. अरे एक वेळचा तर प्रसंग देवा असा, एक वेळचा प्रसंग असा, ज्यावेळेस लोहगावला महाराजांची कीर्तनं व्हायची बरं का.
लोहगावला महाराजांचे कीर्तनं व्हायचे. तर त्या कीर्तनाला महाराजांच्या ही त्यावेळेस काय असं पत्रिका वगैरे असं काय नव्हतं, बरोबर आहे की नाही. पत्रिका वगैरे काहीच नाही, फक्त सांगायचं या तिथीला महाराजांचं कीर्तन आहे. ते कधीतरी विठ्ठल मंदिरामध्येच महाराज बाकीचे लोक सांगायचे. पण लोहगावला त्यावेळेस महाराजांचे जास्त कीर्तनं व्हायचे. सर्वात जास्त टाळकरी लोहगावचेच होते. सर्वच मंडळी त्या ठिकाणी जायची. गंगाराम पंत मवळ असतील, त्याच्यानंतर मल्हारपंत कुलकर्णी, सुदुमरेकर मंडळी, त्याच्यानंतर मालजी पाटील गाडे, हे महाराजांचे सर्व टाळकरी, सोनबा ठाकूर, ही सर्वच मंडळी कीर्तनासाठी जायची. ते कीर्तन म्हणजे काय हो, नाही का. कीर्तन म्हणजे भाव समाधी लागणारं कीर्तन होतं. ते काय सर्वसामान्य कीर्तन होतं का सांगा. तिथं आल्याच्या नंतर प्रत्येक श्रोता तोही पूर्ण समर्पित भावनेने आलेला असायचा, बरोबर आहे की नाही. संपूर्ण जीवन महाराजांच्या चरणी विधित करणारा श्रोता. आणि त्या ठिकाणी ते कीर्तन चालू व्हायचं, भाव समाधी लागायची. 1 दिवस 2 दिवस, 1 दिवसाची घटना अशी घडली. आबाजी पाटलाचं पोरगं तापाने फणफणतंय, ताप आलाय त्याला. आणि पत्नीनं सांगितलं की तुमचं 2-3 दिवसापासून कीर्तन चालू आहे, पण आज मात्र तुम्ही कीर्तनाला जाऊ नका. आज तुम्ही कीर्तनाला जर गेलात आणि इकडं बरं वाईट झालं तर हे बरं नाही. कारण तुम्ही या मुलाकडे लक्ष द्या, याला कुठंतरी वैद्याकडे न्या, याची ताप राहिली पाहिजे, असं काहीतरी प्रयत्न करा. त्यावेळेस आबाजी पंत सांगताय, खरं सांगू का म्हटले, त्या कीर्तनाचं आम्हाला व्यसन लागले, व्यसन. बरं का, आपण हे सर्वसामान्य परिस्थिती आपल्याला वाटतं बाबा हे महाराज नाही का काल सांगितलं आज नाही आले, आज सांगितलं. खरं तर इकडचीच ओढ असते. आम्ही सामान्य म्हणजे आणखी त्या परमार्थाचा अंश देखील आपल्या हृदयापर्यंत पोहोचला नाही, तरीसुद्धा आपल्या सर्वच मंडळीच्या अंतःकरणाची तीव्रता कीर्तन भक्तीबद्दल जागृत आहे. बऱ्याच लोकांना येतात आपली मंडळी, काय आडी अडचणी असतील, संसारातल्या नित्य अडचणी काय सांगून येतात का, त्या अडचणी ठरलेल्या असतात. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी येणं आनंद मिळतो, हे आता आपली भावना आहे, बरोबर की. पण त्यावेळेची आणखी तीव्र भावना ते आबाजी पाटील सांगतायत आपल्या पत्नीला की ते मला कीर्तनाचं व्यसन लागलं आहे, आता कीर्तनाला टाळणं मला जमत नाही. अरे कधीतरीच महाराज या ठिकाणी येतात, महाराज आल्याच्या नंतर ते दिव्य अनुभूती देणारं कीर्तने, काया हरिरूप करणारे ते कीर्तने, आणि त्या कीर्तनाला मला जाणं गरजेचं आहे. असं म्हटल्याच्या नंतर आबाजी पंतांनी उपरनं खांद्यावर टाकलं आणि कीर्तनाला गेले. कीर्तन सुरू झालं महाराजांचं. टाळकरी होते महाराजांचे, इतकं जोरात कीर्तन, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने, असं कीर्तन ते, हे दिव्य कीर्तन, भाव समाधी लावणारं कीर्तन. सर्व टाळकरी तल्लीन झालेले आहेत. आणि इकडं मात्र जी गोष्ट घडायला नको होती तीच घडली. ह्या आबाजी पाटलाच्या मुलाने प्राण सोडले. त्या पत्नीला फार वाईट वाटलं. अरे गड्या, आपण आपल्या पतीला सांगितलं जाऊ नका तुम्ही, पण त्यांनी काय ऐकलं नाही, गेले. ते जर थांबले असते तर वैद्याकडे नेलं असतं, ह्या मुलाची ताप राहिली असती, मुलगा वाचला असता. पण यांनी ऐकलं नाही. किती ते महाराजांच्या आहारी गेलेत. महाराजांनी तर संसार जाळला, जाळोनी संसार बैसलो अंगणी, अशी महाराजांची स्थिती झाली. आणि यांनी पण आपला संसार नाही का रस्त्यावर आणला. कशासाठी हे गेले असतील. बाईला राग आला. आता बाईला आबाजी पाटलाचा राग नाही आला, बाईला राग आला, तो तुकाराम महाराजांचा राग आला. धरलं त्या मुलाच्या हाताला, तसंच ओढीत नेलं आणि त्या कीर्तन मंडपामध्ये महाराजांना जाब विचारू लागल्या, तुमच्या कीर्तन भक्तीचं हे फळ आहे का? तुमच्या भक्तीला लागल्याच्या नंतर देव वाटोळं करतो, तुमच्या भक्तीला लागायचंच का नाही? तुमचं कीर्तन करायचंच का नाही? आज मला तुम्ही याचं उत्तर द्या, कारण माझा मी मुलगा गमवलाय. त्यावेळेस महाराजांनी आर्त हाक मारली देवाला, देवा तुझे आम्ही अनन्य म्हणून घेतोय, तुझी भक्ती करतोय, तुझ्या भक्तीमध्ये आमचं पूर्ण समर्पण आहे. आत्मसमर्पण, तत्वसमर्पण, क्रियासमर्पण, ह्या सर्व समर्पण जर आम्ही तुझ्या भक्तीपायी तुझ्या चरणावर विदित केलेलं असेल तर तू का आमची लाज राखत नाही? अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अनावया. अरे काय काय करू शकणार नाहीस देवा तू? आज मात्र हे बालक तू उठवणं गरजेचं आहे. आणि जर हे बालक तू उठवलं नाही तर इथून पुढं मात्र तुझी भक्ती करण्यासाठी लोक दचकतील. त्यामुळं तू याला उठव. आणि अनन्य भक्तीचा परिणाम तो मुलगा उठला. ही ताकद कीर्तनाची. का कीर्तनाची ताकद आहे? कारण भक्ती अनन्य म्हणून. विठाल आम्ही
तुलाच जर देव म्हणत असो, आम्हीच तुलाच जर समर्पण करत असो, तर इतर आणि जसं महाराज प्रेमाने बोलले तसं बऱ्याच वेळा महाराजांनी भांडण पण केलं. अरे कागा केविलवाना केलो दिनाचा दिन, काय तुझी हीन शक्ती झाली. लाज येते मना तुझा मनविता दास, तुझं दास्यत्व आम्ही स्वीकारले आणि इतरांच्या दारामध्ये आम्हाला काही मागायला पाठवतो का देवा? तू बोल, सांग. तुझा जर आम्ही शिक्का मारलेला असेल, तुझी जर आम्ही भक्ती करीत असो, तर नक्कीच तू लक्ष देणं आमच्याकडं गरजेचं आहे. तुझे दास्य करू आणि का मागू खावया. दिग्ग झाले जिने माझे पंढरी राया, दिग्ग झाले जिने माझे पंढरी राया. पंढरी राया, भिक झाले जिने माझे पंढरी राया. भिक झाले जिने माझे पंढरी राया, भिक झाले जिने पंढरी राया. तुझे दास्य करू आणि का मागू खावया. सांग, दास्यत्व तुझं स्वीकारायचं, बरोबर आहे की नाही? सामान्य व्यवहारातली हीच गोष्ट आहे की नाही? आपण जर एखाद्याच्याकडे कामाला असो, बाबा काम तुझं करायचं, रात्रंदिवस चाकरी तुझी करायची, आणि मग ज्या वेळेस पगाराचा दिवस येईल त्यावेळेस तू मग तुझा शेजाऱ्याकडे बघा काय असलं तर. असं घडतं का? व्यवहारात नाही घडत, कुठंच घडत नाही, असं कुठंच घडत नाही. सामान्य संसारात घडत नाही. आपण काही माणसं आता नाही का, प्रत्येकजण प्रत्येकाच्या राजकारणाचा प्रांत आहे, ज्याचा त्याचा पक्ष वेगळा, प्रत्येकाची बैठक वेगळी. अशा वेळेला पण आपण त्या नेत्याकडून काहीतरी अपेक्षा करतो की नाही? करतो की नाही अशा अपेक्षा? आणि नाही जर आपल्या नेत्याने आपलं म्हणणं ऐकलं तर मग त्याला आपण सांगतो, पण बाबा आता आम्हाला जरा वेगळा विचार करावा लागेल, नाही का? तू जर आमचं जर ऐकतच नसेल, तर रात्रंदिवस आम्ही तुझ्या दावणीला बांधलेले आहेत, आणि तू जर आमचा कधी विचारच करत नसेल तर आम्हाला काहीतरी वेगळा विचार करा. तसं देवाला बोललेत आपले संत, बोलले तू जर आम्ही जर सर्वस्व तुला समर्पित केलंय, कधीतरी तू पण लक्ष दे आमच्याकडं, कधीतरी तू आमचा विचार कर देवा, कधीतरी विचार कर. अरे तू दाता आहे, समर्थ दाता आहे. सर्व पुराणांनी हेच सांगितलं. तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. देवरी जाची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. देवरी जाची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. पाऊले समान, तोच एक दान शूरदाता. तो दाता आहे म्हणून तर त्याला शरण जायचंय, म्हणून तर त्याची आपल्याला अनन्य भक्ती करायची. आणि ज्या दिवशी आपली अनन्य भक्ती सिद्ध होईल ना, त्या दिवशी हे नकारार्थी प्रमाण म्हणण्याची गरजच नाही, बरोबर आहे की नाही? अनन्य भक्ती सिद्ध झाली पाहिजे, अनन्य भक्ती, शंका राहिली नाही पाहिजे. तोच आमचं. आता काय करायचं तर तूच देवा कर, तारी मारी काय करायचं तर तू, काय करायचं तर तूच कर देवा. बस आमचं जीवन तुला समर्पित आहे. आणि ज्या दिवशी आपण अनन्य भक्तीनं देवाची शरणागती करू, त्या दिवशी तो मात्र आपल्याला काही कमी पडू देत नाही, काही कमी पडू देत नाही. बस आमच्या अंतःकरणामध्ये तो भाव आहे, आमच्या अंतःकरणामध्ये दृढ भाव झालेला आहे. तूच आमच्यासाठी देव आहे, तूच आमच्यासाठी. आम्ही इतरांना देव म्हणायला तयार नाहीत. नंतर नाटामध्ये पण महाराज बोलून गेले, शेंदरी हेंदरी दैवते, याच्याबद्दलचा तर विचारच केलेला नको, नाही का? माहीच महाराजांनी. अनेकांचे काम नाही येते, अनेकांचे काम
विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही येते अनेकांचे काम एक गावानी विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही येते अनेकांचे काम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम म्हटल्याच्या नंतर मग शेंद्री नको आणि हेंद्री नको, कुठल्याही देवाचा उल्लेख करणं नको. कारण नाम साधनेच्या बद्दल तेच सांगितलं, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक. दुसरं नाव माहीतच नाही आम्हाला, नेनो प्रकार अनेक आम्ही जाणत सुद्धा नाहीत. तसं देवाच्या बाबतीत पण आम्ही इतरांना देव मानायला तयार नाहीत. आणि हा दृढ भाव झाला पाहिजे. ज्यावेळेस आपण असं म्हणू ना की देवा पांडुरंगा मी तुझ्याशिवाय इतरांना कोणालाही मानत नाही, त्यावेळेस आपल्या मनाने कच खाणं कामा नाही. कच खाल्ली नाही पाहिजे. अगदी पूर्ण ताकदीनिशी अंतकरणापासून थोडं सुद्धा मनामध्ये अशी शंका यायला नको, शंका यायला नको. आमचे एक महाराज होते, त्यांना होते म्हणजे आहेत, कीर्तन झाल्याच्या नंतर एकाने विचारलं, महाराज म्हटले तुम्ही इतकं अनन्यतेबद्दल बोलताय, इतकं अनन्यतेबद्दल बोलताय, तुमच्या देवावर माझा विश्वास नाही. मग यांनी विचारलं आमच्या देवावर नाही तर मग तुमच्या म्हणजे तुमचा कोणावरती विश्वास आहे? असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की माझा साईबाबावरती विश्वास आहे. असं बोलला बरं का तो. असं बोलल्याच्या नंतर आमच्या महाराजांना फार राग आला. ते म्हटले साईबाबाचा फोटो तुम्ही तुमच्या गळ्यात घाला आणि मी गाथा माझ्या गळ्यात घालतो बरं का, आणि आपण भामचंद्रावरून उडी टाकू म्हटलं. निष्ठा, याला निष्ठा म्हणे. हे म्हणजे नुसतं बोलणं नाही बरं, ही निष्ठा आहे. तुम्ही जर साईबाबाचा फोटो गळ्यात घालून उडी टाकीत असाल नाव घेऊन त्यांचं, साईबाबा जर तुम्हाला सत्यच वाटत असेल तर तू तारील, पण मी गाथा गळ्यात बांधून उडी टाकतो, काय मोठी ही किती मोठी निष्ठा म्हणायचं नाही का, श्रद्धा म्हणायचं. ग्रंथावरची श्रद्धा ही सोपी गोष्ट नाही बघा, सोपी गोष्ट नाही. बस त्याच्यासाठी अन्य देवत इतकं सोपं नाही हे पण बोलणं नाही का. आपल्याला साधं कोणाला बोलायचं म्हणलं तर 10 वेळा आपण विचार करतो याला बोलूच का नको नाही का. आणि देवाशी डायरेक्ट पंगा घ्यायचा म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का ती? बरं उद्या तो काय वाकड्यात शिरला आपल्या म्हणजे नाही का. ह्या सर्व गोष्टी आहेत. हां पण एक गोष्ट सांगू का, आपण जर आपल्या संपूर्ण ताकदीनिशी पूर्ण अंतःकरण त्याला समर्पित भाव अगदी त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. पांडुरंगा बस तुझ्याशिवाय दुसरा देव नाही, दुसरा देव असूच शकत नाही, ही जर दृढ भावना असेल ना तर तो आपल्याला वाचवणार आहे. अरे बाकीचे देव काय, त्याच्या आधिपत्याखाली राहणारे देव बाकीचे हे त्यांनीच निर्माण केलेले की नाही. मग बाकीच्या देवाला भिण्याचं काही कारण नाही. आमचा एकविध भाव आहे. आम्हा विष्णुदासा एकविध भाव आम्हा विष्णुदासा एकविध भाव आम्हा विष्णुदासा एकविध भाव आम्हा विष्णुदासा एकविध आम्हा विष्णुदासा एकविध
दासा एकविध भाव न म्हणूया देव अनेकाशी. आम्ही इतरांना देव म्हणणार नाहीत, इतरांचं अस्तित्व आम्ही मान्य करणार नाहीत. आमच्यासाठी फक्त एकच पांडुरंग. नामदेव महाराजांनी ज्ञानोबाला ज्यावेळेस तीर्थयात्रेला गेले त्यावेळेस स्पष्ट नकार दिला की बाबा ज्या देवा हा नाही का? कटेवारी कर नाही ज्या देवाचे निगमित याचे दर्शन निगमित याचे कटेवारी कर नाही ज्या देवाचे निगमित याचे देवाचे निगमित ज्याचे कमरेवरती हात नाहीत अशा देवाचं मी दर्शन घेणार नाही. आमच्यासाठी पांडुरंग विठ्ठल बस, तोच, दुसरा देव कुठलाही आमच्यासाठी नाही. बघा याला प्रारंभिकची अनन्यता म्हणतात बरं का. छोटासा उलगडा करून जातो. दोन प्रकारची अनन्यता आहे. एक पहिला टप्पा अनन्यतेचा सांगितला. पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. बाकीच्यांचा त्याग सांगितला. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापास निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता फक्त एकच नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. बाकीचं दुसरं कोणी आवडत नाही, नाही का. प्रत्येकाचा त्याग करायचा सांगितलाय. प्रत्येकाचा त्याग होतोच होतो. ही प्रारंभिकची अनन्यता सांगितली. आणि प्रगल्भ अनन्यता, अनन्यतेचा शेवटचा टप्पा कुठला माहिती आहे का. त्या ठिकाणी विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विना चाड नाही गोता. आता सर्व ठिकाणी विठ्ठल. तिथं काय सांगितलं म्हटले, नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे जग, सर्वांचा त्याग केलेला आहे. आणि ही मात्र शेवटच्या टप्प्यावरची जी अनन्यता आहे ना, सर्व ठिकाणी तुम्ही देवाला बघा असं सांगितलं, सर्व ठिकाणी. मग पण कसं करायचं की पहिल्यांदा तर आपल्याला आपली अनन्यता सिद्ध करावी लागेल की नाही. मी तुझाच आहे, तुझ्याशिवाय मी कोणाचा नाही, हे एकदा ठासून सांगावं लागेल की नाही. नंतर आल्याच्या नंतर बघ बाबा मी तुझा पण आहे, तुझा पण आहे, याचा पण आहे, नंतरची अनन्यता. पण एकदा ही अनन्यता सिद्ध झाल्याशिवाय शेवटचा टप्पा गाठता येत नाही. पहिली प्रारंभिक अनन्यता सिद्ध व्हावी लागते. देवा तुझ्याशिवाय कोणी नाही. आणि जर मी दुसऱ्याला देव म्हणेल तर माझ्या जिव्हेचे शतखंड माझी, शतखंड माझी होईल रचना, शतखंड माझी, शतखंड माझी, शतखंड माझी होईल रचना, शतखंड माझी, शतखंड माझी, शतखंड माझी होईल रचना, शतखंड माझी, शतखंड माझी, शतखंड माझी होईल रचना, शतखंड माझी. जरी या वचन पालटेल, टा टा टा, जरी या वचन पालटेल, आम्हा विष्णुदासा, आम्हा विष्णुदासा एकविध भाव, आम्हा विष्णुदासा, आम्हा विष्णुदासा, आम्हा विष्णुदासा एकविध भाव, आम्हा विष्णुदासा. शतखंड माझी होईल रचना, जरी या वचना पालटेन. मी इतरांना देव म्हणणार नाही. आणि जर तसं घडलंच तर माझ्या जिव्हेचे 100 तुकडे होतील. शतखंड माझी होईल रचना, जरी या वचना पालटेन.
एकदा तो निर्धार मी अंतकरणामध्ये धारण केला आहे. आता मात्र याच्यापासून पाठीमागं हटायचं नाही. बऱ्याच वेळा असं होतं, साधक ज्यावेळेस साधनेला लागतो, देवाच्या दिशेने त्याचा प्रवास चालू होतो. झालं आपलं कीर्तन ऐका, एक 5-10 मिनटं फक्त. ज्यावेळेस साधक प्रवास करतोय आणि देव हाताला लागत नाही, बस त्या देवाच्याबद्दल मनामध्ये साशंकता तयार होते, भेटेल की नाही, मिळेल की नाही, कारण आतापर्यंत आपण सर्व तर सोडले, आणखी तो देव मिळाला नाही, असं सुद्धा त्याच्याबद्दल आपल्या अंतकरणामध्ये येता कामा नये. एकदा दृढ भाव धरला की बस आता काय तुला करायचं तर कर देवा, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. बस आता तू आमचं शरीर समर्पित आहे, कायात चित्त सर्व समर्पण, आत्मसमर्पण देवा आम्ही तुझ्या चरणी केलेलं आहे. बस आता आम्ही या वचनापासून कधी दूर जाणार नाहीत. साधकाच्या मनामध्ये कधीतरी शंका येते. बघा, काशी क्षेत्रामध्ये जगन्नाथ मिश्र नावाचे देवाचे फार मोठे भक्त होते. जगन्नाथ मिश्र की ज्यांनी महाभारतावरती टीका केलेली आहे. महाभारतावरती टीका करणारे फार थोडे लोक आहेत की ज्यांनी महाभारताचा अर्थ केला. त्याच्यामध्ये हे जगन्नाथ मिश्र काशीचे ते भगवान श्रीकृष्णाची भक्ती करणारे, इतकी अनन्य भक्ती करणारे. पण बघा, एक गोष्ट असते, भक्तीला लागलं की माणसाचा संसार ढिला पडत असतो. हा नेमच आहे संसारातला. भक्तीला लागल्याच्या नंतर काहींचा संसार जर ओफाळून येत असेल तर मग त्या भक्तीचा विचार करणं गरजेचं आहे, नाही का? नाही का, वर्षाला गाडीच बदलतोय बाबा, मग हे भक्तीचं लक्षण असं कसं नेमकं, नाही का? हे सूत्रच बसत नाही भक्तीचं. हे बघा, तुम्हाला खरं सांगू का, आपण सर्व श्रोते जाणते आहात, सर्व कळतं. फक्त काय, ह्या गादीची मर्यादा आहे, संप्रदायाची मर्यादा आहे, म्हणून आपण सर्व सहन करत असतो. बरोबर आहे की नाही? काय करायचं आपल्याला त्याच्या खाजगी जीवनाशी, असं आपण बोलत असतो. पण इथं ज्यावेळेस उभा राहतो ना, तो खाजगी नसतो, तो सार्वजनिक असतो. मग त्याचा आचार, त्याचा विचार, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, ह्या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, फार महत्त्वाच्या. बघा, तुम्ही मला आत्ता पाठीमागं जे प्रकरण झाले, नाही का, शहाण्या माणसाने कोणीतरी बोललं का हो? संप्रदायातला एखादा दिग्गज मनुष्य बोलला का कोणी? 8-10 वर्षापूर्वी काय कोण बोलून गेलं त्याविषयी सोडून तो. पण संत हयात असताना पण संतांवरती शितोडे उडवले. जे मंद माणसं असतात त्यांना संतांचं चरित्र कळत नसतं. त्यांचा अधिकार, संतांचा अधिकार ह्या मंद लोकांना कळत नसतो. मग ते संतांची निंदा करतात, त्या चरित्राची निंदा करतात. अर्थात त्यांचा दोष नाही, तो त्यांच्या मंदपणाचा दोष येतो. त्याच्यामुळे ते बोलत राहतात. आणि संतांवरती आघात झालेलेच आहेत, हयातपणी आघात झाले, नंतरही आघात झाले, हे चालूच राहणार आहे. पण आपलं काम, संतांनी जे सांगितलं ना ते आपण करायचं. आपण ह्या गादीवरती येत ना, मग आपली भाषा, आपली मर्यादा, संप्रदायाच्या कक्षेच्या बाहेर येऊन आपण कधी बोलायचं नाही, कधीच बोलायचं नाही. कारण आपल्याला मापदंड आहेत. आपण ज्या ज्ञानोबारायण तुकोबारायांच्या अन्वयी म्हणून घेतो, त्यांची विचारधारा पुढे नेण्याचं काम आपण करतोय. बस आपल्या वागण्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं त्यांच्या धक्का लागला नाही पाहिजे. त्यांनी ज्या वस्तुपाठ घालून दिला आहे त्या वस्तुपाठाला कधी धक्का लागला नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? हे कळत आहे. अर्थात आपला विषय चालला की परमार्थात लागल्याच्या नंतर परिस्थिती सुधारते, नाही का? हा सर्वसामान्य नियम झाला. पण जो खरा भक्त असतो त्याची मात्र परिस्थिती तशीच असते. बरोबर आहे की नाही? सामान्यच असते. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे, ही सर्वसामान्यच परिस्थिती असते. हे महाराजांचं जीवन आहे. आणि त्या जगन्नाथ मिश्रांचं देखील असंच होतं. सर्वसामान्य परिस्थिती. विद्वान म्हणाल तर इतके मोठे विद्वान, पंडित, अगदी त्या महाभारतावरती त्यांच्यासारखी टीका कोणी केलेली नाही, तसा अर्थवाद कोणी लिहिलेलाच नाही, इतके जगन्नाथ मिश्र मोठे. बस एक दिवस ज्यावेळेस महाभारताचं लिखाण चालू आहे आणि महाभारताच्या लिखाणामध्ये गीता पर्व येतं, भीष्म पर्वामध्ये गीता येते. आणि गीतेचा पहिला अध्याय झाला, दुसरा झाला, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9व्या अध्यायाला सुरुवात झाली. आणि 9व्या अध्यायाचा अनन्या चिंतयन्तो माम यजना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षम वहाम्यहम, हा श्लोक आला आणि जगन्नाथ मिश्रांच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे देवा, तू जर भरणपोषण करणारा असेल, तू जर सर्व निर्वाहाची काळजी तू वाहणारा असेल,
तर 8 दिवसापासून मी पाणी पिऊन राहिलोय. मीच नाही, मी तुझ्या परमार्थाला लागलोय, मी तुझी भक्ती करतोय. काय आघात करायचे तर माझ्यावरती करायचे, मी ते सहन करण्यासाठी तयार आहे, कारण मी तुला जीवन समर्पित केलंय. पण माझ्या स्वभावतालचे माझी पत्नी, माझी मुलं 8 दिवसापासून ते देखील पाणी पिऊन राहतात. सांग देवा, त्यांचा काय दोष आहे? तुझ्या भक्तीला लागल्याच्या नंतर असं व्हायला नको. अरे अनन्य गतीनं आम्ही दुसऱ्या देवाची शरणागती कधी पत्करली नाही, कधी दुसऱ्या देवाकडे आम्ही भीक मागितली नाही, कधी दुसऱ्या देवाकडे आम्ही झोळी पसरली नाही देवा. आणि 8 दिवसापासून आम्ही उपवास आहेत. आणि तू गीतेमध्ये बोलतोय अनन्या चिंतयंतो माम यजना परिउपासते. सांग, तू बोलतोय, ज्ञानोबऱ्यांची तीच भाषा आहे. ते एकवटुनी जी एक क्षणी अनुसरले गा तुझी वाहनी, तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडली. ज्या दिवशी भक्तीला प्रारंभ करतो त्या दिवसापासून मी त्याची काळजी वाहतो. ज्ञानोबरांचं म्हणणं आहे, भगवंता तुझं देखील म्हणणं आहे. मग आम्ही भक्तीला लागलो तर तू आमची काळजी करत नाही. 8 दिवसापासून आम्ही पाणी पिऊन राहतोय, उपवासी आहेत. सांग देवा, आमचं काय चुकलं? बस जरा खिन्न झाले. त्याच्यावरचं लिखाण थांबवलं आणि आता मात्र एक निश्चय केला. अरे गड्या, अनन्याश्चिंतयंतो माम हे आपण श्लोक खोडून टाकावा लागेल, कारण हा श्लोक ठेवायचा नाही. कारण त्याची अनुभूती आपल्यालाच नाही तर जगाला काय सांगणार आहेत आपण त्याची अनुभूती, नाही का? देव जर आपलंच रक्षण करत नाही, देव जर आपल्याच निर्वाहाची काळजी करत नाही, आपल्याच भरणपोषणाविषयी देव जर उदासीन असेल, तर मग आपण लोकांना कुठल्या तोंडाने सांगायचं की त्याची भक्ती करा आणि तो तुमच्या निर्वाहाची काळजी करतोय म्हणून? शांत झाले जगन्नाथ मिश्र, विचार करू लागले. घळाघळा डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. बस हा श्लोक खोडून टाकायचा असं ठरवलं जगन्नाथ मिश्राने. आणि त्या दौतीत तो बरू घातला आणि तो श्लोक खोडून टाकला. जरा उदास झालं. अरे, देवाच्या मुखातला श्लोक आहे, देवाच्या मुखातला श्लोक खोडण्याचं आज आपण धाडस केलंय. जरा चुकीचंच झालंय. एक मनाचं द्वंद्व सुरू झालं. एक मन म्हणतंय जरा चुकीचंच झालं आणि एक मन म्हणतंय की नाही बरोबर केलं आपण. देवाला पण कळायला पाहिजे का नको? आपण जर त्याचे प्रचारक आहेत, आपण जर भक्त आहेत त्याचे, आपण जर लोकांना सांगायचं हे असं करणार आहे, तो तसं करणार आहे, निर्वाहाची काळजी तुम्ही त्याच्यावर सोडून द्या, आणि तोच जर आपल्या लोक विचारतील अरे तुम्ही आम्हाला सांगताय निर्वाहाची काळजी करणारा तो आहे आणि तुम्ही 8 दिवसापासून जर उपवासी असाल तर मग सांगताय कोणच्या तोंडाने? जरा आणखी शांत झाले. स्नान राहिलेलं होतं, पंचा अंगावरती घेतलाय. जड अंतकरणाने जड पावलं झाले. गंगेच्या दिशेने निघालेत. काशी क्षेत्रामध्ये राहणारे गंगेच्या दिशेने निघाले. डोळ्यातून अश्रुधारा. आज आपण देवाच्या शब्दाला आव्हान दिले. जरा चूक झाली आपल्याकडून, बरं नाही. हे एक मन म्हणते नाही बरोबर केलं, काय अडचण नाही. देवाला जाब विचारणारं पाहिजे ना कोणीतरी, त्याला बोलणारं पाहिजे ना कोणीतरी. गंगेत गेल्याच्या नंतर स्नान झालं. त्या दिवशी आर्घ्य मात्र नुसत्या गंगेच्या पाण्याने नाही तर अश्रूने सुद्धा आर्घ्य दिलं. आर्घ्य. बस ज्यावेळेस आर्घ्य देण्यासाठी ओंजळ भरली पाण्याने, त्यावेळेस त्या पाण्यामध्ये टपा 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 अश्रू धारा वाहत आहेत. आर्घ्य दिलं आणि जड अंतकरणाने जगन्नाथ मिश्र घराकडे निघाले. तोपर्यंत घरी घटना घडली होती. 8 दिवसापासून जगन्नाथ मिश्रांच्या घरी चूल पेटलेली नव्हती. एक मुलगा आला, 8-10 वर्षाचा मुलगा. त्याने दार ठोठावलं, विचारलं कोणी आहे का आतमध्ये? जगन्नाथ मिश्रांच्या मंडळी बाहेर आल्या. त्यांनी दार उघडलं. फार सुंदर मुलगा आहे, 8-10 वर्षाचा आहे. तेजपुंज चेहरा आहे, डोळ्यामध्ये त्याच्या तेज आहे, एक वेगळीच लपक आहे. बाळा कोण, कुठून आलास तू? नाही म्हटले माझ्या मालकाने पाठवले. कशासाठी पाठवले? काय नाही म्हटले, हा शिदा घेऊन आलो आहे मी, हा शिदा तुम्हाला देण्यासाठी आलो आहे. माझ्या मालकाने सांगितलं ते शिदा त्यांना देऊन ये. बस हा शिदा पोच करण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे, हा शिदा घ्या. बाईला काही कळालं नाही, पण ठीक आहे चला मालकाने पाठवलं आहे म्हणतो, अडचण नाही. तो शिदा घेतला. खाली वाकलेला होता तो. ती पिशवी ओतताना त्याच्या गालाकडे लक्ष गेलं बाईचं आणि नेमकं गालावरती ओरखंडे ओढलेले होते. ताजी जखम होती, त्याच्यातून रक्त वाहत होतं. इतका सुंदर मुलगा, त्याचे डोळे पाणेदार होते. भुरळ घालणारा राजस कुमार, मदनाचा पुतळा असा तो मुलगा तेजपुंज. त्यावेळेस त्या बाईने विचारलं बाळा अरे इतका सुंदर तू आणि तुला कोणी ओरखडलं, हे कोणी मारलं? त्यावेळेस सांगितलं असू दे म्हणले. लागले? काय लागलं बाळा? नाही म्हटले असू दे, लागले मला, आज सकाळीच लागले. काय लागलं?
तुला कोणी मारलं? हो मला मारलं. कोणी मारलं तुला? बाई तुझ्याच पतीनं मला मारलं. अरे माझे पती तर सहिष्णू आहेत. हां, ते ब्र शब्दसुद्धा बोलत नाहीत कोणाला, खाली मान घालून चालतात, सहिष्णुवादी आहेत ते, आणि तुला रक्त निघेपर्यंत मारतील? नाही म्हटले, त्यांनीच मारले. अरे रे रे, वाईट झालं. पतीला येऊ दे, मी जाब विचारणार. काय चूक होती तुझी सांग, कशाबद्दल तुला मारलं, मी जाब विचारणार. असं म्हटल्याच्या नंतर ठीक आहे म्हणून तो मुलगा निघून गेला. जड अंतकरणाने, जड पावलाने जगन्नाथ मिश्रा आले. चूल पेटलेली दिसली आणि विचारलं पत्नीला, हो चूल पेटली आज? 8 दिवसाच्या नंतर चूल पेटली. ती म्हटली बाकीचं राहू द्या, बघा आज सकाळी तुम्ही त्या छोट्या मुलाला मारलं, इतका गोंडस मुलगा. अहो मारलं तर मारलं, ज्याने आपल्या अन्नाची भरणपोषणाची जो व्यवस्था करतोय अशा मुलाला तुम्ही मारलं. असं म्हटल्याच्या नंतर जगन्नाथ मिश्र चक्रावले. अरे काय बोलतीस तू? ही मला कुठलाही मुलगा भेटला नाही. आज सकाळी मी अस्वस्थ झालो, ज्यावेळेस गीतेचं व्याख्यान करत होतो, लिहिण्याची वेळ आली, त्यावेळेस माझं मन अस्वस्थ झालं. अनन्या चिंतयन्तो माम श्लोक आला, त्याच ठिकाणी मी थांबलो आणि आता मी असं ठरवलं होतं की याच्यावर लिखाण करायचं नाही, हा श्लोक चुकीचा आहे, आपण 8 दिवसापासून उपवासी आहोत, असं म्हणून मी देवाशी जाब विचारित होतो. तो श्लोक खोडला, गंगेला स्नानाला गेलो, मला कुठलाही मुलगा भेटला नाही, माझ्याकडून कुठल्याही मुलाला मारहाण झाली नाही. असं म्हटल्याच्या नंतर काय झालं ते तर सांगशील? त्यावेळेस पत्नी म्हणते, अहो एक मुलगा आला, फार तेजपुंज होता, त्यांनी आपल्या ह्या सर्व शिद्याची व्यवस्था केली. तो या ठिकाणी शिधा घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं की बस तुमच्याच पतीनं मला मारले. मी त्याला विचारलं काय झालं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या पतीनं मारलं. बरोबर जगन्नाथ मिश्रांना लिंक लागली, कळालं, डोक्यात प्रकाश पडला. अरे गड्या, भरण पोषणाची काळजी करणारा तोय. अरे मी त्या बरूनं ते खोडलं ते नुसतं त्या कागदावरती खोडलं नाही गेलं, त्याच्या मुखावरती खोडलं गेलं आणि माझ्या खोडण्याचा परिणाम त्याच्या गालावर रक्त वाहू लागलं. देवा चुकलं माझं, चुकलं. अरे सर्व संकल्प तूच सिद्धीला नेणार आहे देवा. अरे अनन्य राहिल्याच्या नंतर तूच जर काळजी वाहणार असेल तर सांग, ही शंका उत्पन्न का माझ्या मनामध्ये झाली? देवा शतखंड माझी होईल रचना, जरी या वचना पालटेन. अरे अनन्य माझी भक्ती आहे, शेवटपर्यंत अनन्य भक्ती राहणार, याच्यात शंका नाही. शतखंड माझी होईल रचना, जरी या वचना पालटेन. आणि महाराज म्हणतात, ज्या वेळेस मी अनेक संकल्प करेल, तुका म्हणे माझा अनेक संकल्प, 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 तुका म्हणे माझा
मज अनेका संकल्पे अवघीच पापे घडतील. मी इतर देवाचं स्मरण करेल, मी इतर देवाची शरणागती करेल किंवा इतर देवाचा माझ्या मनामध्ये संकल्प जरी आला तरी ते सर्व पापं मला लागतील. ही महाराज अनन्यता या अभंगातून व्यक्त करतायत. त्या अनन्यतेचा, त्या एकनिष्ठतेचा, त्या एकविधतेचा एखादा अंश आपल्या अंतःकरणामध्ये आला तर आपलं जीवन बदलून जाईल. देवाच्या दिशेने आपला निश्चित प्रवास होईल. बस तोच हा संकल्प या ठिकाणी गेली 100 वर्षाच्या पुढं या कार्यक्रमाला वर्ष झालेत आणि हा परिवार सातत्याने हा कार्यक्रम करतो आहे. खरं तर वेगळ्या वेगळ्या संकल्पना असतात. मी उपोद्घातात ही गोष्ट बोलून गेलो. आपलं पूर्वपार चालत आलेली परंपरा टिकवणं फार अवघड असतं नाही का. पण ही परंपरा अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम आला म्हणजे ह्या घरे परिवाराला अर्थात त्यांच्या उत्साहाला उधाण येतं आणि त्याची तयारी, त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं कसं नाही ह्या सर्व गोष्टीची चिकित्सा हे मंडळी करतात. चांगल्यात चांगलं दान कसं देता येईल बस हा विचार असतो. आणि ह्या वर्षीचा खूप चांगला उपक्रम की आतमध्ये तर होतंच ते काय ती एक अनुकंपा होती नाही का. अनेक दिवसाचं त्या ठिकाणी तप झालेलं होतं त्या जागेवरती. पण अडचण नाही, आणखी जरा विस्तारित, आणखी व्यापक असा हा दृष्टिकोन, व्यापक दृष्टिकोन घेऊन या परमार्थाची वाटचाल करणारे आदरणीय विवेक भाऊ, त्यांना सर्वच त्यांचा परिवार साथ देतो आहे, आपण ग्रामस्थ साथ देत आहेत. ही सर्वच मंडळी याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, ही माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, हे सर्व जतन करण्यासाठीचाच यांचा प्रयत्न आहे. बस त्या निमित्तानं दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवे. खऱ्या अर्थानं दाता कोण तर जो नारायणाचं स्मरण करून देतो तो खऱ्या अर्थाने दाता. आणि आपण इतक्या लोकांना नारायणाचं स्मरण करून देत आहे. नक्कीच जो काही पुण्यलेश निर्माण होईल तो पुण्यलेश आपल्यासाठी नक्कीच पुढं येणार आहे. आपल्या पदरामध्ये तो पुण्यलेश पडतोय. बस आपलं जीवनही ऊर्ध्वगतीला जाणारच आहे, प्रश्नच नाही. आणि परमार्थ केल्याच्या नंतर, परमार्थामध्ये सारखं असल्याच्या नंतर, परमार्थ सातत्याने केल्याच्या नंतर त्याचे परिणाम काय होतात ते आपण नित्य बघतच असतो. किंवा समाधानाचं जीवन जगणारे हे माणसं आहेत. बस ज्या वेळेस आपल्याकडं काही आहे देण्यासारखं त्यावेळेस आपण ते जगाला दिलं पाहिजे. ते आपण देणं लागतो, त्या अनुषंगाने आपण दिलं पाहिजे. असाच हा भाव घेऊन ही मंडळी जगतायत. बस ज्ञानोबाराय तुकोबारांकडे एकच मागणी मागायची की ह्या सर्व मंडळींना उदंड आयुष्य द्या, आरोग्य द्या. ज्ञानोबाराय तुकोबारायांची सेवा करण्यासाठी मानस आहे तो शेवटचा श्वास असेपर्यंत बस तितक्याच निष्ठेने असावा. कारण पूर्वपार काकांच्याबद्दल पण नाही का बरेच वेळा अंशराम महाराज सांगतात आमचे की या ठिकाणी किती मंडळी यायची, जुनी भजन गाणारी यायचे, वाजवणारे यायचे. पहिल्यापासून खऱ्या अर्थाने हे दर्दी मंडळी, त्यांची कदर करणारी ही मंडळी. आणि तोच वारसा घेऊन आदरणीय विवेक भाऊ चालतात. आज ही सर्वच मंडळी नाही का, आमचे शिवाजी महाराज असतील, अंशराम महाराज असतील, आमचे भोसले महाराज काका, ही सर्वच मंडळी, टाळकरी मंडळी, वादक मंडळी. बस आपणही श्रोते बघा. आणि माझं ही 3रं वर्ष हॅट्रिक. खरं तर म्हणजे इतक्या भाऊगर्दीमध्ये एखादा वक्ता टिकून राहणं कठीण असतं. कारण लोकांच्या आवडीनिवडी फार वेगळ्या आहेत, बरोबर आहे की नाही. पण तरीसुद्धा ज्ञानोबाराय तुकोबारायांचे काय तोडके मोडके विचार माझ्या मुखातून मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून आमच्या अंशराम महाराज, आमचे विवेक भाऊ, आदरणीय घारे भाऊ, ही सर्वच मंडळी या ठिकाणी बोलवत आहेत. बस ही माऊलींची कृपा आहे म्हणा, काय सेवा काय असेल ते म्हणा. पण या ठिकाणी हे 3रं वर्ष आहे आणि ही सेवा करण्याचा, महाराजांच्या एकविधतेवर बोलण्याचा प्रयत्न केला. आपल्याही अंतकरणामध्ये एकविधतेचा अंश उतरावा अशी ज्ञानोबाराय तुकोबारायांकडे प्रार्थना करायची आणि आपल्या सेवेला याच ठिकाणी विराम द्यायचा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, एथ माझे जे उरले पायक पण ज्ञानेश्वर.